देवी दुर्गा ही एक भयंकर परंतु अत्यंत दयाळू देवी आहे, जी नकारात्मकतेचा नाश करून भक्तांचे रक्षण करते। ती शक्ती, सामर्थ्य आणि संरक्षण यांचे मूर्त स्वरूप आहे। रोजच्या भक्ती पद्धतीप्रमाणे देवी पूजा करताना आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागण्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते। या प्रार्थनेत आपण पूर्ण शरणागतीने तिचे आशीर्वाद मागतो आणि जीवनातील अडथळे दूर करण्याची विनंती करतो। तसेच या प्रार्थनेतून आपण आपल्या चुका कबूल करून देवापुढे विनम्रता व्यक्त करतो। ही प्रार्थना मनाला शुद्ध करते आणि पुढील काळात चुका टाळण्याची प्रेरणा देते। तसेच यामुळे मनाला शांती मिळते आणि आपल्या पापांचे ओझे कमी झाल्यासारखे वाटते। या स्तोत्रातून भक्त आपल्या चुका मान्य करून देवीची क्षमा मागतो। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया, दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। आवाहनं न जानामि विसर्जनं, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी, यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत, यां गतिं सम्प्राप्नोते न तां ब्रह्मादयः सुराः। सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके, इदानीमनुकम्प्योऽहं येथेच्छसि तथा कुरु। अज्ञानाद् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्नयूनमधिकं कृतं, तत्सर्वक्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी। कामेश्वरी जगन्मातः सच्चिदानन्दविग्रहे, गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्वरी। गुह्याति गुह्यगोप्त्री त्वं गृहाणात् स्मकृतमं जपम्, सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादात् सुरेश्वरी। इति क्षमा प्रार्थना स्तोत्र संपूर्णम्। ओम श्री दुर्गार्पणमस्तु। ओम नमः चंडिकायै।